कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वीणा काय ग कशात वीणबाई? आई बरी आहे, डॉक्टर कडेच घेऊन गेलो होतो आम्ही त्यांना। हे बरं झालं। हो ना, फारच अशक्तपणा आलाय त्यांना। हो अगं मग वीणा तू का नाही थांबली त्यांच्या बरोबर? थांबू द्यायचं ना तिला। वीणा जरा मला पाणी दे ना। आई आलेच मी। संतोष, हे बघ तू असं कर, त्यांना काही दिवसांकरता आपल्या घरीच बोलावून घे। अरे इकडे राहतील, 4 दिवस आराम करतील, बरं वाटेल त्यांना। हो ना। नाही बाबा, एवढा पण अशक्तपणा नाहीये। म्हणजे डॉक्टर म्हणाले औषध घेतल्यानंतर 2 दिवसात बऱ्या होतील त्या। अरे हरीश, तू कसा काय इकडे? म्हणजे घरी लवकर कसा काय? दुकानाचं शटर वगैरे ओढलंस की काय? नाही रे दादा, अरे शहरात आहे की दुकानात? अच्छा, मला ना इथे जवळ डिलिव्हरी होती, तीच द्यायला आलो होतो मी। त्यात हनीचा फोन आला, मग म्हटलं तिला आधी घरी सोडतो आणि मग जातो। तिथे तुझ्या आईला बरं नाहीये आणि इथे आपल्या जान्हवीची तब्येत बिघडलीये। काय? जानूची तब्येत काय झालं? काय तिला? अरे घसा दुखतोय तिचा खूप। सकाळी फोनवर बोलता येईना तिला। हे आई ऐक ना, खूप दिवस झाले जानूशी बोललो नाही ग, तिला कॉल करूयात ना आपण एक। बाबा प्लीज करा ना कॉल। नाही नाही नको नको, अरे घसा दुखतोय म्हटलं ना, बोलून त्रास होतो। अगे नाही लक्ष्मी, उलट सगळ्यांशी बोलली ना तर बरंच वाटेल तिला। थांब, करतो फोन। व्हिडिओ कॉल करू? हा बरोबर आहे, करेक्ट करेक्ट, व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉल। हा करा करा। बर ठीक आहे। हा बस बस। कशाला? घे ग, थँक्यू। साहेबांना यायला उशीर होईल का? नाही म्हणजे संध्याकाळ झाली, आता उशीर झालाय। पार्टीच्या मीटिंगला गेले आहेत ना, येतीलच इतक्यात। हा 0 मिनिटात येतील ते, म्हणजे येतीलच। हॅलो, हा सर। कुठे आहेस भावना तू? मी अजून इथेच आहे। अजून गाडे पाटील साहेब आले नाही आहेत, त्यांच्या सह्या बाकी आहेत। ठीक आहे, त्यांची सही मिळेपर्यंत तिथेच थांब। त्यांना जर यायला खूप उशीर झाला ना तर तू ऑफिसला नको येऊस, तू ती सही घे आणि तुझ्या घरी जा। उद्या ऑफिसला येताना फाईल घेऊन ये। ओके सर, ठेवते। 1 मिनिट। हा साहेब, आज अचानक फोन केला, बोला ना। चहा घ्या ना, थंड होईल। हो, चहा घे। एक मिनिट। हॅलो। हा जानू, थांब जरा 1 मिनिट। हा बोलू देऊ नका तिला। अरे सुरू तर करू दे बोलायला आधी। हो बाबा, सगळे दिसतायत। तब्येत कशी आहे? तब्येत आई मी बरी आहे। ए जानू, आई सांगत होती तुझा घसा दुखतोय म्हणून, बरा आहे का आता? हो रे दादा, खूप दुखतोय माझा घसा। मी सगळ्यांच्या वाटचं प्रेम देतोय, तरी हे तिला सतत आठवण करून देतात की जानू एक मोठी फॅमिली सोडून आली आहे माझ्यासाठी। जानू तब्येतीकडे लक्ष दे, नाहीतर डॉक्टरवर खर्च जास्त होईल। काय बोल? जानू मला सांग, डोकत दुखत नाही ना तुझं? नाही हो बाबा, ताप वगैरे काही नाहीये, फक्त थोडासा घसा दुखतोय। अगं तुला अजून सवय झाली नाहीये बहुतेक तिकडची, म्हणून घसा दुखतोय। जानू, बाहेर पडताना प्रिकॉशन्स घे ग, आणि गरम पाणी पी, म्हणजे तुला इन्फेक्शन नाही होणार। हो हो हो, तुम्ही नका माझी एवढी काळजी करू, बरी आहे मी। अरे वेंकी, तू तिकडे काय करतोय? इकडे 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 इकडे।
काय वेंकी दादा? अगं तो म्हणतोय खोकला झालाय ना तुला. हा तर काढा काढा पी. हो मगाशीच घेतला. वा. काय रे काय म्हणतोय नक्की हा? अच्छा अच्छा जयंत ब्रोला फोन दे असं म्हणतोय. अच्छा जयंतकडे 1 मिनिट थांब. जयंत वेंकी दादा. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो. कसा आहेस रे? ठीक आहेस का? ऑल फाईन ऑल फाईन. तू कसा आहेस दादा? मस्त मस्त. चुकून कट झाला वाटतं. परत लावू का? नाही असू दे झालंय माझं बोलणं. नक्की? ओके. हा बोला मॅडम. खरं खरं सांगा, हा तुमचा प्लॅन आहे ना? प्लॅन? कुठला प्लॅन? हाच प्लॅन मला इकडे बोलवण्याचा. अहो काही काय बोलता मॅडम तुम्ही? अहो गैरसमज करून घ्यायची पण लिमिट असतं. आता तुम्ही तुमच्या कामासाठी इकडे आला ना, माझा कसला प्लॅन त्यात? खरं सांगा तुम्ही, हा खरंच तुमचा प्लॅन नाहीये? अहो खरंच सांगतोय मॅडम, देवा शपथ. तुमची सॉरी सॉरी सॉरी, तुमची शपथ नाही. तुम्ही चांगल्या आहेत तशा. म्हणजे खोटं बोलताय ना? अरे नाही नाही नाही, अहो खरंच सांगतो. आता कसं समजावं तुम्हाला? हे बघा, जर मला नंतर कळलं ना की हा प्लॅन तुमचा होता, तर मग बघाच मी काय करीन. ठीक आहे. सिद्धू क्या बात आहे सिद्धू. वहिनींनी स्वतःहून तुला बाहेर बोलावलं. वा रे मेरे शेर. प्रगती आहे प्रगती. प्रगती जाऊ दे. हे काय म्हणाल्या वहिनी? तुला काय करायचंय? आमचा सिक्रेट आहे ना, तुम्हाला काय करायचंय? ए बस काय यार सिद्धू, आपल्या मित्रांपासून लपवणार तू? सांग ना यार, सांग ना काय झालं, सांग ना सांग ना. आता काय सांगू यांना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.